नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. 20 जानेवारीला मुंबईमध्ये जाणार, आरक्षण घेऊनच येणार असं म्हटलेलं आहे जरांगे पाटलांनी. दिशा मुंबईची, ध्येय आरक्षणाचं असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केलेला आहे. आमची वाहनं रोखली तर गृहमंत्र्यांच्या घराबाहेर जाऊन बसणार, मनोज जरांगेंनी राज्य सरकारला या शब्दात इशारा दिलाय. 20 जानेवारीच्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत. तो प्रवास पायी करणार आहेत. तत्पूर्वी काल अंतरवाली सराटीमधून काही मराठा समाजाचे नागरिक असतील, शिष्टमंडळाचे लोक असतील, ते मुंबईला गेले. तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत त्या ठिकाणच्या स्थळांची पाहणी करत आहेत. कोणती स्थळं असतील, कसं आंदोलन करणार आहेत, आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत. दादा, काल शिष्टमंडळ गेलं, जागेची पाहणी केली, काय माहिती घेतली? नाही, शिष्टमंडळ नाही आहे आमचं. तर शिष्टमंडळ समित्या काहीच नाही. एक मराठा आंदोलक म्हणून मराठा बांधव तिथं गेलेले आहेत. आणि सगळेजण आता त्या जे 4-5 ग्राउंड आहेत ते बघतील, कारण ते सगळेच आम्हाला जवळपास लागणार आहेत, त्यापेक्षाही जास्त. त्या हिशोबाने ते गेलेत. मुंबईचे बांधवसुद्धा, मराठा बांधव सगळे ते बघतायत. माझी आपल्या TV 9च्या माध्यमातून मराठा बांधवांना खास करून विनंती आहे की जित काही ओळखी आहेत आमच्या तिथपर्यंत आम्ही सांगू शकतो. काही ओळखी नाही यात कोणी नाराज राहू नका. आम्हाला सगळ्यांचा सारखा सन्मान करणार आहेत. आम्ही स्वतःहून पुढे या. मतभेद असतील नसतील तुमच्यात मला माहिती नाही, परंतु सगळं सोडून एवढ्या वेळेस या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे. तुम्ही एकत्र या सगळे, आणि मुंबईतल्या घराघरातला मराठा या आंदोलनासाठी तुम्ही बाहेर पडा. तिथं सुद्धा मदतीला साथीला या. आमच्याकडून तुमचा कुठेही मान सन्मान कमी पडला असं होणार नाही. आम्ही सगळ्यांना सारखा मान सन्मान देऊ, कारण इथं विषय आपल्या गोरगरिबांच्या जातींच्या पोरांचा आहे. म्हणून आपण मुंबईत एकत्र यावं. कुणीही म्हणू नका की मला फोन नाही आला किंवा मला सांगितलं नाही. एखादी ओळखी नसल्यामुळं सांगू शकलं नसतं कुणी. स्वतःहून पुढं व्हा, अशी आमची तुम्हाला सगळ्या घराघरातल्या मुंबईतल्या मराठा बांधवांना विनंती. सगळे बाहेर या. मराठा समाज मुंबईला जाणार आहे, कोट्यावधीची संख्या असणार आहे. आपण असं म्हटलात, कुठेतरी शासनावर दबाव आहे. मुख्यमंत्री आपल्याशी बोललेत, गृहमंत्री बोललेत, कुणी चर्चा केली का याबाबत आपल्याशी? नाही नाही, या विषयावर नाही. या विषयावर कोणी केली नाही. गृहमंत्र्यांनी केली नाही, कोणीच नाही या विषयावर. परंतु आम्ही आमच्या विषयावर ते ठाम आहेत की आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. आम्ही तिथं आहोत आणि आम्ही ते घेणार आहे. त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. मुंबईला 20 तारखेला अंतरवालीहून आम्ही निघणार. लोकांची चालण्याची क्षमता बघून, त्यांची काळजी घेऊन आम्ही मुंबईकडे चालणार आहेत. मग दिवस किती लागतील हे माहीत नाही कोणालाच, परंतु आम्ही आमच्या समाजाच्या हिशोबानं चालणार आहेत. कारण ते इथं आजारी पडले आणि तिथं नेऊन ॲडमिट केले याच्यासाठी नाही. आम्हाला सगळा विचार करून हे करावं लागणार आहे. आणि स्वतःच्या रक्षणासाठी, झोपण्यासाठी, अन्नधान्य खाण्यापिण्याचं घेण्यासाठी आपण आपले ट्रॅक्टर, ट्राल्यासह सगळं घ्या. टेम्पो, ट्रक, गाड्या काय असेल ते तुम्ही सोबत घ्या. कोणाचे काय नोटिसा दिल्यात आणि जप्ती काय करत नाही कोणी. कसं काय जप्ती करते ते बघू, त्याची काळजी तुम्ही करू नका कोणीच. जर कोणाचं जप्ती केलं ना डॉक्टर, सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाच्या नागपूरच्या घरी आणि मुंबईच्या घरी जाऊन बसू सगळेचे सगळे. त्याची काय काळजी करू नका. कारण तुम्ही काय त्यात दगड घेऊन नाही चालले, काठ्या घेऊन नाही चालले. तुम्ही खायच्या वस्तू त्याच्यात घेऊन चालले. खायच्या वस्तू न्यायच्या नाही, पांघरायची वस्तू नाही न्यायच्या नाही, मग काय न्यायचं? तुम्ही देणार का आम्हाला तिथं? हे सगळ्या वस्तू दैनंदिन जीवनात दर दिवस जे लागणार आहेत आम्हाला जीवनासाठी, त्या घेऊन आम्ही चाललोय. त्यामुळं त्याला काय समाजाने घाबरण्याचं कारण नाही. एखादा गुन्हा झाला आणि काय झाला अजिबात घाबरायचं नाही. इथं पोराचं कल्याण होणार आहे आयुष्याचं. आपलं मुंबईकडे ट्रॅक्टर घेऊन निघा, मला जप्त होईल काय होत नाही. जप्त फिरतं पोरांच्या पुढं वाहनाला काय किंमत आहे? सगळ्यांनी घेऊन जायचं नसतं. पोरच घरात कोणी मराठ्यांनी बसायचं नाही. मुंग्यासारखे मराठे बाहेर पडा मुंबईकडं. 20 तारखेला अशी रीग लागली पाहिजे मराठ्यांची, इतक्या ताकदीनं बाहेर पडा. काय नाही, घरी राहिलं तरी पोरांचं वाटलं होणार आहे. कशाला राहत आहे घरी? सगळे बाहेर पडा. शंभूराज देसाई असं म्हटलेत की जरांगे पाटील यांनी संयमानं घ्यावं. पिटिशन संदर्भात आमच्यासोबत चर्चा करावी, किंवा जे सल्लागार मंडळी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करावी. दिल्लीला यावं, नसन जमत तर VC द्वारे आपला सल्लागारांशी संपर्क केला जाईल. क्युरिटी पिटिशनच्या बाबत चर्चा करायला आम्ही ते आरक्षण मराठ्यांनी कधी नाकारलंच नव्हतं. पण ते TNT व्हिजन सारखं टिकणार आहे का, हा मराठ्यासमोरचा मूळ प्रश्न आहे. ते ओपन कोर्टात त्याची हिअरिंग होणार आहे का, ते टिकणार आहे का? नसता पुन्हा पाडे तेच वाचायला लागणार आहेत आम्हाला. आमचं पुन्हा तेच वाटलं होणार. आम्ही तेच लढायचं. त्यापेक्षा मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्यात, मराठ्यांना सरसकट ओबीसीमध्ये घ्या, त्यांचा समावेश करा, कायदा पारित करा, विषय संपला. हे इतकं सोपं आहे. आणि संयम आहे आमचा. संयम नसता तर 6 महिने सरकारला